नमस्कार, मी डॉक्टर प्रिया शेटे, MD होमिओपॅथी अँड न्यूट्रिशनिस्ट फ्रॉम प्रियाज होमिओपॅथी अँड न्यूट्रिशन क्लिनिक इन वाकड. आज आपण IT प्रोफेशनल्स आणि त्यांच्या आरोग्याविषयीच्या समस्या या विषयावर चर्चा करूयात. आजचा IT प्रोफेशनल म्हटलं की आपल्याला सर्वात आधी आठवतं ते त्यांची हाय सॅलरी, त्यांचं AC वर्क, AC ऑफिस आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं 10 ते 12 तास काम करणं. तर यामध्ये होतं काय, सतत सिटिंग पोझिशनला असल्यामुळं ह्या पीपल्स म्हणजे या लोकांमध्ये जास्त मसल इनॅक्टिव्ह असणं, फॅट बर्निंग मंदावणं, इन्शुलिन रेजिस्टन्स तयार होणं, त्याचसोबत इन्फ्लमेशन वाढणं, अशा सगळ्या गोष्टी दिसून येतात. आणि ह्या सगळ्या कारणांमुळं या लोकांमध्ये अगदी 25 ते 35 वयोगटामध्येच डायबिटीस, BP, हायपरटेन्शन, फॉर दॅट सेक फॅटी लिव्हर, पोटाची चरबी वाढणे, अशा सगळ्या गोष्टी दिसून येतात. म्हणूनच आजकाल असं म्हटलं जातं की कंटिन्युअस सिटिंग इज नथिंग बट अ न्यू स्मोकिंग पॅटर्न. ओके, तर आता आपण त्यांच्या दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूयात. तो आहे क्रॉनिक स्ट्रेस. ही लोकं सतत क्लायंट प्रेशर, डेडलाईन्स, ले ऑफचं प्रेशर, अशा सगळ्या गोष्टींनी वेढलेली असतात आणि त्यामुळे यांचं शरीर इमर्जन्सी मोडमध्ये जायला सुरुवात करतं. हळूहळू सतत प्रेशरमध्ये राहून या लोकांमध्ये कॉर्टिसॉलच्या लेवल हाय होतात. त्यामुळे या लोकांमध्ये पोटाची चरबी वाढणे, एन्झायटी वाढणे, त्याचसोबत गोड खाण्यासाठीचे क्रेविंग्ज वाढणे, चेहऱ्यावर पिंपल्स येणे, अशा गोष्टी दिसायला सुरुवात होते. त्यांच्या हेल्थ इश्यूजचा तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ब्रेन फटीग किंवा ब्रेन फॉग, ज्याला आपण मेंटल बर्नआउट असंही म्हणू शकतो. सततचं मेंटल कोडिंग, सततच्या मीटिंग्स, क्लायंट प्रेशर्स, सतत मल्टीटास्किंग करणं, या सगळ्या गोष्टींमुळं ही लोकं कंटिन्युअस यांचा ब्रेन स्टिम्युलेटेड असतो. त्यामुळं असं होतं की ही लोकं हळूहळू कन्फ्यूज होणं, विसरभोळेपणा वाढणं, इमोशनली बर्न आउट होणं किंवा इमोशनली नमनेस येणं, अशा गोष्टी या लोकांमध्ये दिसून येतात. ह्या लोकांमध्ये मी असं पाहिलेलं आहे किंवा बरेच लोक अगदी विकेंडला सुद्धा रिलॅक्स होऊ शकत नाहीत, कारण त्यांची नर्वस सिस्टीमच इतकी ओव्हर स्टिम्युलेट झालेली असते की त्यांना प्रॉपर रिलॅक्सेशनच करता येत नाही. त्यांचा चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा त्यांच्या हेल्थविषयी तो आहे स्लीप डिस्ट्रक्शन. आय एम टॉकिंग अबाउट डिस्ट्रक्शन, नॉट डिस्टर्बन्सेस. काय होतं की लेट नाईट शिफ्ट्स, सततचं काम, सततचं प्रेशर, नाईट वॉचिंग, स्पेसिफिकली स्क्रीन, मोबाईल, ब्ल्यू लाईट, या सगळ्या गोष्टींमुळं त्यांची स्लीप ऑलरेडी भरपूर डिस्टर्ब झालेली असते. आणि हळूहळू शरीराला ज्या वेळेला ती सवय लागते त्यावेळेला काय होतं, झोप पूर्ण न झाल्यामुळं त्यांचं शरीर पुन्हा वेगळे सिग्नल देऊ लागतं. अशा पेशंट्समध्ये थायरॉईड, PCOS अशा समस्यांना फार चालना मिळते. त्याचसोबत यांचे हार्मोनल इम्बॅलन्स फार लवकर होतात. ह्या गोष्टींमुळं काय होतं की ही त्यांची एक जीवनशैली आहे, ही सांभाळणं गरजेचं पडतं. यानंतर यांच्या हेल्थविषयीच्या मुद्द्याविषयी बोलायचं झालं तर एक महत्त्वाचा मुद्दा येतो तो गट हेल्थ. एकतर जेवणाच्या वेळा या लोकांच्या प्रॉपर सेट होत नाहीत. बऱ्याचदा कामाचं प्रेशर असतं, मीटिंग्स असतात, त्यामुळे जेवणाची एक ठराविक वेळ झालेली नसते. त्यामुळं ब्लोटिंग होणं, ॲसिडिटी होणं, कॉन्स्टिपेशन्स होणं, अगदी IBS पर्यंतही ह्या केसेस दिसून येतात. अजून एक महत्त्वाचा मुद्दा यांच्यामध्ये असा दिसून येतो तो म्हणजे स्क्रीन ॲडिक्शन किंवा डोपामाइन इम्बॅलन्स. सतत मोबाईल, सतत स्क्रोल करत राहणं, सतत रील्स पाहत राहणं, यामुळं काय होतं की मेंदूला सतत डोपामाइन हिट मिळत राहतात. त्यामुळं हळूहळू असं व्हायला सुरुवात होते की साध्या गोष्टींमधला आनंद घेता येत नाही, छोट्या गोष्टींमध्ये प्लेजर मिळत नाही, साध्या गोष्टींमधला आनंद घेता येत नाही. आणि मग हे स्क्रीन ॲडिक्शन त्यांना कुठंतरी कन्फ्युजन आणि एकदम ब्रेन फॉगपर्यंत घेऊन जातं. यांच्यामध्ये महत्त्वाचा एक दिसणारा मुद्दा असा की व्हिटॅमिन D डिफिशियन्सी. आय विल रादर से की IT प्रोफेशनलमध्ये व्हिटॅमिन D डिफिशियन्सी इज जस्ट लाईक अन एपिडेमिक. ओके, कारण त्याचं महत्त्वाचं कारण असं असतं की ऑफिस टू कॅब, कॅब टू ऑफिस, अगेन कॅब टू होम, त्यांचं असं सायकल चालू असतं. त्या लोकांना सनलाईट जवळजवळ मिळतच नाही आणि त्याचा परिणाम असा होतो की हळूहळू फटीग येणं, थकवा जाणवणं, हाडांचं दुखणं, बॉडी पेन, अशा गोष्टी या लोकांना दिसायला येतात. पण त्यामध्ये ते ह्या गोष्टी बऱ्याचदा स्ट्रेस फॅक्टर असावा असं कन्सिडर करत जातात आणि मोस्ट ऑफ द टाईम ह्या गोष्टी दिसून येतात त्या ॲक्सिडेंटल फाइंडिंग्समध्ये. वुमन्स हू आर वर्किंग इन IT प्रोफेशन, त्यांच्यावर तर अगदी डबल बर्डन असतं असं म्हणायला काहीच हरकत नाही, कारण सततचं प्रेशर, घरच्या कामाचं सुद्धा प्रेशर, आणि हे सगळं हँडल करता या लेडीजमध्ये PCOS, थायरॉईड आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की इन्फर्टिलिटी, हे इश्यूज खूप जास्त प्रमाणात दिसून येतात. तसंच एक
इमोशनली ब्लंट झाल्यामुळे रादर किंवा मेंटली बर्नआउट झाल्यामुळे या लोकांमध्ये रिलेशनशिप इश्यूजसुद्धा खूप दिसून येतात. स्पेशली त्यांचे रिलेशनशिप बऱ्याचदा इम्पॅक्ट झालेले दिसतात, कारण कम्युनिकेशन गॅप तयार होत जातो. आणि सर्वात वाईट गोष्ट ही आहे की नॉर्मलायझेशन फार होतं. ओके, आय टीमध्ये बऱ्याच लोकांचे केस गळतात किंवा इट्स ओके, आय टीमध्ये बऱ्याच लोकांना ॲसिडिटी होत असते, आय टीमधल्या बऱ्याच महिलांना PCOSचा त्रास होत असतो. हे जे नॉर्मलायझेशन केलं जातं ना, हे अत्यंत चुकीचं आहे. कारण आपलं शरीर हे आपल्याला काही ना काही प्रकारे रिस्पॉन्स देत असतं, काही ना काही प्रकारे सिम्पटम्स देत असतं की आय एम फीलिंग लाईक दिस, आय एम हॅव्हिंग प्रॉब्लेम्स लाईक दिस. पण आपण त्याच्याकडं दुर्लक्ष करत राहतो आणि त्याचा परिणाम असा होतो की आपण कुठे ना कुठे एका क्रॉनिक डिसीजमध्ये लँडअप करत जातो. त्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे की कुठल्याही सिम्पटमकडे दुर्लक्ष करू नका. ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी किंवा हे लाईफस्टाईल बदलण्यासाठी करायचं आहे काय, तर अगदी स्मॉल बट पॉवरफुल चेंजेस महत्त्वाचे आहेत. सर्वात महत्त्वाचं, 45 मिनिटांपेक्षा जास्त एका चेअरला स्टिक राहू नका. थोडंसं उठा, थोडंसं चाला, गरजेचं आहे. दिवसातून कमीत कमी 3 वेळा चेहरा धुवा, डोळ्यांवर पाणी मारा, जेणेकरून सततचा स्क्रीनशी जो कॉन्टॅक्ट आहे तो थोडासा कमी होईल किंवा टाळला जाईल. तिसरी महत्त्वाची गोष्ट, रोज एक्सरसाइज करा, ॲटलिस्ट 45 मिनिट्स वॉक, कमीत कमी 20 मिनिट्स डेली सनलाईट घ्या, जेणेकरून विटॅमिन डी सिंथेसिस व्हायला मदत होईल. डेली प्रोटीन आहार व्यवस्थित असावा, स्पेसिफिकली ब्रेकफास्ट. प्रोटीनयुक्त ब्रेकफास्ट घेणं अगदी गरजेचं आहे. प्रत्येक जेवणामध्ये प्रोटीन असणं अगदी गरजेचं आहे, कारण दॅट इज द नीड ऑफ युअर बॉडी. ओके, तुमच्या हाय सॅलरीज, हाय पॅकेजेस, तुमचे वाढते प्रमोशन्स, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आनंद देतील ज्या वेळेला तुमचं शरीर सुदृढ असेल. तुमच्या सुदृढ शरीरासाठी काळजी घ्या. अँड येस, ईट राईट अँड लिव्ह राईट.